नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सुनीता नर्सने ती डेड बॉडी कोणाला दिलेली होती हे सत्य समोर येणार आहे. त्याचबरोबर इकडे प्रियाबरोबर नागराजची वाट लागणार आहे. तर महिपतला सुद्धा हे सत्य समजणार आहे की सचिन हा अस्मिताचा नवरा आहे, त्याचबरोबर प्रताप सुभेदार यांचा जावई आहे आणि साक्षीही त्याच्या प्रेमात पडलेली आहे. तेव्हा मात्र महिपतला धक्का बसणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इकडे सायली कॉफी घेऊन आलेली असते. अर्जुनला कॉफी देते आणि अर्जुनचं लक्ष सायलीच्या हाताकडे जातं. अर्जुनला त्या क्षणी धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की काय झालं हाताला तुझ्या? तेव्हा ती सांगू लागते की हे जे आहे ना ते मला ना मगाशी पोळ्या करताना भाजलेलं आहे, आता मात्र धक्का बसलेला असतो. त्याचवेळी इकडे सायलीला अर्जुन म्हणतो की अगं थांब जरा, मी मलम लावून देतो, असं सायली म्हणत असते. आणि जेव्हा अर्जुनने मलम लावायला घेतलेलं असतं तेव्हा सायली म्हणते की अहो लावला प्रतिमात्यांनी मलम आणि प्रतिमात्यांनी मलम लावून दिलेलं आहे मला, असं सायली सांगते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली खुश असते. ती म्हणत असते तुम्हाला माहिती आहे का मगाशी प्रतिमा त्यांनी जेव्हा मलम लावला ना तेव्हा त्यांनी मला ना तन्वी अशी हाक मारलेली. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो की हो, तुमच्या दोघींचं नातंच आहे ना, तसं अगदी मायले की सारखं, असं अर्जुन बोलू लागतो. इकडे प्रियाने अश्विनसाठी कॉफी आणलेली असते आणि जेव्हा प्रिया कॉफी घेऊन येते तेव्हा अश्विनला ती म्हणते की हे घे कॉफी तुझ्यासाठी. तेव्हा अश्विन कॉफी पितो आणि म्हणू लागतो की हे सगळं काय आहे, ही कसली कॉफी आहे तुला? म्हणजे तू काय कॉफी दाखवली का? फक्त त्या दुधाला त्याच्यात कॉफी टाकलेलीच नाहीये का, असं अश्विन तिला बोलू लागतो. तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणत असते की अरे अश्विन, बनवली ना जशी तुला लागते तशीच कॉफी बनवलेली आहे मी. आता मात्र इकडे प्रियाला सुद्धा धक्का बसलेला असतो. प्रिया म्हणत असते की नाही, प्रत्येक वेळेस मी तुला आवडते तशीच कॉफी बनवते आणि तू प्रत्येक वेळेस मला अशाच पद्धतीने रिएक्ट करतोय, असं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अश्विन म्हणतो की तुला किती वेळा सांगितली, पण मला कशी कॉफी आवडते ही गोष्ट तुझ्या लक्षातच येत नाहीये, तुला ऐकूनच नाही घ्यायचं तर? कारण तुला मनापासून गोष्टी करायच्याच नसतात. साधी कॉफी तुम्हाला जशी हवी तशी बनवू शकत नाही. प्रिया म्हणते झालं म्हणजे किती पण वेळा काही केलं, कशाही पद्धतीने गोष्टी केल्या तरीही माझ्या बाबतीत याच्या मनातला राग काही केल्या कमी होत नाहीये. इकडे महिप्त विचार करत असतो. त्याला आठवत असतं की अर्जुनने त्याला जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न त्याला आठवत असतात आणि महिप्त मात्र म्हणत असतो की नाही, आता काहीही झालं तरीही आता अर्जुनला, त्या सुभेदारला मला काहीतरी सांगावंच लागणार आहे. जर या पद्धतीने मी त्याला काही गोष्टी सांगू शकलो तर सगळं व्यवस्थित होईल, नाहीतर अर्जुन सुभेदार साक्षीपर्यंत पोहोचेल. कारण ती वकील बनवून आलेली होती ही गोष्ट तर अर्जुन सुभेदारला समजलेली आहे. हा विचार डोक्यात सुरू झालेला असतो आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या होत्या, त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत होतं त्यानंतर महिप्त आता विचार करत असतो. आणि महिप्त जेव्हा विचार करतोय त्याचवेळी तिथे नागराज असतो. नागराज उठून बसतो आणि म्हणतो की महिप्तच्या डोक्यात काय चाललंय, म्हणजे आज अर्जुन सुभेदार आलेला होता, म्हणजेच अर्जुन सुभेदारने याला काहीतरी प्रश्न विचारले असणार आहेत. याच्या डोक्यात याच गोष्टी चाललेल्या असतील. हा विचार नागराजच्या डोक्यात येतो आणि नागराज म्हणतो महिप्त काय रे, काय चाललं नक्की तुझ्या डोक्यात, तू कसला विचार करतोयस? तेव्हा मात्र इकडे महिप्त म्हणत असतो की तुला काय करायचं रे, मी काही का करेना, म्हणजे तुला काही देणं घेणं आहे का त्या गोष्टींशी? तेव्हा मात्र इकडे नागराज म्हणतो की कसं माहिती आहे का, आज अर्जुन सुभेदार आलेला होता ना, त्यामुळे तुला त्याने बरेच प्रश्न विचारलेले असणार आहेत आणि ते प्रश्न काय आहेत तेही तुला माहितीच आहे. त्याच्यामुळे तर तू हा सगळा विचार सुरू केलेला आहे. अशा पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात
तेव्हा मात्र नागराजला तो म्हणत असतो की कसं आहे, तुझी मुलगी कुठे माहिती आहे ना, तिचा पत्ता द्यायला मला वेळ लागणार नाही. इकडे सायलीच्या हातावर अर्जुन फुंकर मारत असतो आणि तिला म्हणत असतो की जरा काळजी घेत जाना. त्याच वेळी अश्विन तिथे आलेला असतो आणि अश्विन म्हणतो की सॉरी. तेव्हा अर्जुन म्हणतो की बरोबर रोमांस सुरू होईल. सुरुवात झाली तोपर्यंत तू पोहोचलेला आहे, असं अर्जुन अश्विनला म्हणत असतो. तेव्हा मात्र इकडे अश्विन म्हणत असतो की काय हे, आणि असं म्हणत तो म्हणतो की जरा काम होतं म्हणून आलेलो होतो. अर्जुन म्हणतो हा बोल ना, काय झालं. तेव्हा तो सांगत होतो की हॉस्पिटलमध्ये आपण त्या डेड बॉडीच्या संदर्भात डिटेल्स काढत होतो. ती डेड बॉडी जी आहे ती सुनीता नर्सने मिळवलेली दिलेली होती. इथपर्यंत आपल्याला समजलेलं होतं. अर्जुन म्हणतो की तिचा काही पत्ता वगैरे मिळाला का. तेव्हा मात्र अश्विन सांगू लागतो की हा तिचा मोबाईल नंबर तर मिळालेला नाहीये, पण मी माझे कॉन्टॅक्ट वापरून तिचा पत्ता मिळवलेला आहे. ही गोष्ट ऐकता क्षणी इकडे अर्जुन म्हणतो काय. आता अर्जुनला तो पत्ता मिळालेला असतो. अर्जुन म्हणतो की चालेल, कारण 2 वर्षापूर्वी सुनीता नर्सने तो जॉब सोडलेला आहे. कारण जेव्हा तिने ती डेड बॉडी मॅनेज करून दिलेली होती, त्यानंतर काही दिवसातच तिने तो जॉब सुद्धा सोडलेला आहे. म्हणजे अगदी 2-3 दिवसांमध्ये तिने तो जॉब सोडून तिथून निघून गेलेली आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये तिचा काही पत्ता वगैरे मिळणं पॉसिबल नव्हतं. ही गोष्ट लक्षात आलेली असते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की चालेल, आणि मग अर्जुनने आता तो पत्ता घेतलेला आहे. सायली म्हणत असते की म्हणजे सुनीता नर्सची भेट झाली की आपल्याला कळून जाईल की नक्की काय झालेलं होतं, आणि डेड बॉडी कोणीही सांगितलेली होती काय घडलेलं होतं. या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतील. इकडे महिपतला नागराज म्हणत असतो तुला माहिती आहे का, तुझी पोरगी प्रेमात पडली. तेव्हा नागराज म्हणतो ती माझी पोरगी, ती प्रेमात नाही पडू शकत कोणाच्या. तेव्हा मात्र इकडे नागराज म्हणतो की नाही, ती पोरगी तुझी प्रेमात पडलीय, आणि ती ज्या मुलाच्या प्रेमात पडलीय हे तुला माहीत नाही ना, पण एवढं मला माहिती आहे. आता मात्र धक्का बसलेला असतो, कारण महिप्त म्हणतो याला कसं माहिती. नागराजने स्वतः पाहिलेलं असतं, आणि इकडे सचिन हा अस्मिताचा नवरा आहे. ही गोष्टही नागराजला चांगलीच माहिती आहे, कारण आता सुभेदारांच्या घरचाच तो आहे. त्याचबरोबर इकडे आता नागराजला नागराज सांगायला सुरुवात करतो तुला माहिती आहे का, तुझी मुलगी कोणाच्या प्रेमात पडलीये. त्याचं नाव सचिन दीक्षित आहे, आणि तो कोण आहे माहिती आहे का तुला. नाही, त्याच्या पहिल्या बायकोचं नाव. या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, कारण तो त्याच्या बायकोचे नाव अस्मिता प्रताप सुभेदार, म्हणजेच तो सुभेदारांचा जावई आहे. ही गोष्ट ऐकता क्षणी धक्का तर बसलेला असतो, परंतु काही गोष्टी आता क्लिअर होऊ लागलेल्या असतात. आता नागराज मात्र बोलत असतो, आणि इकडे महिप्तला कळायचं बंद झालेलं असतं. म्हणजे हे सगळं काय घडतं, या सगळ्याचा काय अर्थ आहे, याच गोष्टी समोर येऊ लागलेल्या असतात. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो की हे सगळं काय. म्हणजे साक्षीला तो माणूस हसवतोय. ही गोष्ट महिप्तला लक्षात आली. साक्षी त्याच्या प्रेमात पडली ही गोष्ट सुद्धा महिप्तला माहिती आहे. इकडे अर्जुन, सायली सगळेजण येऊन थांबलेले असतात, आणि मग अर्जुन तयार होऊन आलेला असतो. तो सायलीला म्हणत असतो की चल लवकर जाऊया. सायली म्हणते यांचं हे नेहमीचंच आहे, यांच्या आवरून झालं की यांना असं वाटतं की आता झालेलं आहे, आता निघायचं आहे. तेव्हा प्रतिमा त्या सांगायला सुरुवात करते, म्हणजे सगळे असेच असतात का. तिकडे रविराज बोलत असतात. तेव्हा प्रतिमा त्या म्हणते की तुम्ही तर शांतच व्हा. कसं माहिती का, लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच तुम्ही विसरला होता की तुमचं लग्न झालेलं आहे. तुम्ही तडक कोर्टात जायला निघालेला होता. हे ऐकल्यानंतर सगळेजण पाहू लागतात, आणि सगळेजण म्हणत असतात काय. तेव्हा अर्जुन म्हणतो की सगळेजण मलाच म्हणत असतात, पण सिनियर तू पण तसाच. तेव्हा अर्जुनला लगेचच इकडे सांगायला सुरुवात करतात की हो, अर्जुन आणि सायली या दोघांच्या भांडणात इकडे प्रताप आणि कल्पना हे दोघेही. अर्जुन म्हणतो की हे सगळं जे आहे ते असंच होत असतं,
कारण मला माहिती आहे, कारण इकडे हे दोघं पण मम्मा आणि डॅड पण सायलीचीच बाजू घेतात असं अर्जुन आवर्जून सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे प्रताप म्हणतात की जेव्हा हे सगळं काही घडत असतं तेव्हा मी काय कोणाची बाजू वगैरे घेत नाही रे, मला काय म्हणजे एवढं काय त्याच्याशी हे नसतं असं प्रतापने डायरेक्टली सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की बरोबर आहे, यांचं पण असंच चालू असतं असं सायली म्हणते. मग नाश्त्यासाठी एवढी खिचडी बनवते आणि आपण निघू, मग खिचडीचा बेत का आहे आज असं सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं. असं थोडंच आहे की उपवासा दिवशी खिचडी खाल्ली पाहिजे, इतर वेळी ही खिचडी खाल्ली तर चालतेच ना असं कल्पना म्हणत असते. परंतु आज खिचडीचा बेत आहे, ही गोष्ट सगळ्यांनाच आवडलेली असते. सगळेजण छान गप्पा मारत असतात. कल्पना म्हणते की मी सगळ्यांसाठी कॉफी बनवते. तेवढ्यातच अश्विन तिथे असतो आणि अश्विन म्हणतो की तन्वी, माझी कॉफी झाली का? तेव्हा प्रिया म्हणते की नाही, अजूनपर्यंत नाही झालेली, किचन रिकाम नाही ना. तेव्हा कल्पना तिला सांगून टाकते की हे बघ कसं आहे माहिती आहे का, काही झालं तरी हे जेव्हा तुझ्या नव्यासाठी तुला काही बनवायचं असेल तेव्हा किचनची वेळ तुझी आहे का नाही हे बघण्याची गरज नाहीये. तू त्याच्यासाठी कधीही काहीही जाऊन बनवू शकते असं कल्पनाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. मग अस्मिताला आता पूर्णाजीने टास्क दिलाय, तो टास्क पूर्ण झालाय का ते बघते आणि अस्मिताला नाश्त्यासाठी घेऊन येते असं कल्पना सांगते आणि ती अस्मिताच्या रूममध्ये येते. जेव्हा कल्पना अस्मिताच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा अस्मिता म्हणत असते काय झालं मम्मा? तेव्हा कल्पना म्हणते झाला का टास्क पूर्ण, कुठपर्यंत आलं तुझं तेव? हा मात्र अस्मिता म्हणते की अगं मम्मा, एक साधी गोष्ट सांग ना, की असं जर लिहून म्हणजे घडलेल्या पॉझिटिव्ह गोष्टी जर लिहून काही चांगलं घडत असतं तर सगळ्यांनी तेच केलं असतं ना. काही पण काय सांगता तुम्ही दोघी जणी, मला म्हणजे मला सांग, त्याच्यामुळे थोडंच माझं माइंड असं राहणार आहे. तेव्हा स्मिताला कल्पना म्हणते की अगं बघ, तरी एकदा सुरुवात केलीस ना तर जमेल. आत्ताचे तुमचे तुम्ही जे मुलं आहात ना, तुम्हाला एक लाईन तुम्हाला लिहिता येत नाहीये. तेवढ्यातच सचिनचा फोन हा अस्मिताच्या मोबाईल मेसेज हा अस्मिताच्या मोबाईलवर आलेला असतो आणि अस्मिता मात्र खुश झालेली असते आणि इकडे सचिन सुद्धा खुश झालेला असतो, कारण त्यालाही आता मेसेज मिळाल्यानंतर त्यालाही कळलं असतं की अस्मिताला आपण आपल्या जाळ्यात अडकवू शकतोय. पण त्याला माहीत नसतं की साक्षी तिकडून आली. साक्षी हे सगळं बघते. साक्षीमध्ये खूप कामाचे मेसेजेस असतात ना, खूप कामाचं सगळं चालू असतं ना. तू कोणाशी बोलत होत सांग? तुझं अखेर चालू आहे का कुठं नाही? तुझं काही चालू आहे का ते कळू दे मला, बोल पटकन काय चाललेलं होतं तुझं? असं म्हणत आता साक्षीने जी काही सुरुवात केलेली असते ती इतकी डेंजर असते की आता मात्र याची वाट लागणार हे मात्र पक्क झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे साक्षी म्हणत असते की दाखव काय कोणाला मेसेज करत होता, कळलं पाहिजे मला आत्ताच्या आत्ता. असं म्हणत इकडे त्याला गळा पकडते, त्याची कॉलर पकडते आणि त्याला म्हणू लागते की तुला माहीत नाहीये मी काही करू शकते, मला आताच्या आता कळलं पाहिजे तू कोणाला मेसेज करत होता, कोणाशी बोलत होता. एवढे तुला कामाचे मेसेजेस येतात ना, नक्कीच तुझं काहीतरी चाललेलं आहे. असं म्हणत साक्षीने अक्षरशः तिथे टेबलवर असलेला जो चाकू आहे तो घेतलेला असतो आणि ती म्हणत असते की मी आता शांत राहणार नाही, मला कळलं पाहिजे आत्ताच्या आत्ता, मला कळलं पाहिजे की तू कोणाशी बोलत होता. असं म्हणत साक्षीने त्याला चाकू दाखवलेला असतो आणि त्याला म्हणत असते की बोल आत्ताच्या आत्ता, बोल की नक्की काय चाललेलं होतं तुझं आणि तू कोणाशी बोलत होता, या सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत. असं म्हणत इकडे साक्षीने आता त्याला विचारलेलं असतं. तोपर्यंत मोबाईल त्याच्या हातातून काढून घेतलेला असतो, कारण साक्षीच्या डोक्यात फक्त एवढंच असतं की मला कळलं पाहिजे की तू कोणाशी बोलत होता, तुझं काय चाललेलं होतं, ही सगळी माहिती मला हवी आहे. आणि म्हणूनच साक्षी त्याला प्रश्न विचारत असते
त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की तो म्हणत असतो की नाही, पण तो म्हणतो की नशीब एवढ्या कमी वेळात मी पटकन अस्मीचा मेसेज डिलीट करू शकलो, अन्यथा खूप मोठा गोंधळ झाला असता असंही त्याने सांगितलेलं असतं. जर का हिने तो मेसेज बघितला असता तर सगळंच अवघड झालं असतं. ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते आणि मग इकडे साक्षी त्याला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला वाटत असेल पण मी तुला कोणाबरोबरच शेअर करू शकत नाहीये. माझं प्रेम आहे तुझ्यावरती, मी खून करू शकते, एवढं लक्षात ठेव. तुझ्या प्रेमात मी वेडी आहे असं म्हणत साक्षी त्याला धमकावत असते. त्यानंतर इकडे अर्जुन आणि सायली आता सुनीताचा ॲड्रेस मिळालेला आहे ते सुनीताकडे आलेले असतात. इकडे प्रियाच्या डोक्यात मात्र आता सुरू झालेलं असतं की एवढ्या सकाळी हे कुठे चाललेले आहेत. हा विचार प्रियाच्या डोक्यात सुरू असतो. अर्जुन आणि सायली सुनीताला भेटतात आणि तिथे विचारू लागतात की तुम्ही 2 वर्षांपूर्वी सिटी हॉस्पिटलमध्ये काम करत होता, तिथून तुम्ही प्रतिमा सुभेदार यांची एक बॉडी दिलेली होती, डेड बॉडी. त्या संदर्भात मला विचारायचं आहे. ती म्हणते हा बरोबर आहे, मी दिली होती, पण त्याच्याशी माझा काही संबंध नाहीये. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली म्हणत असतात की त्याच्याशी काही संबंध आहे का नाही, यापेक्षाही ती डेड बॉडी तुम्ही ज्या व्यक्तीसाठी दिली होती त्या गोष्टी मात्र आम्हाला माहिती आहेत. कसं अर्जुन म्हणतो की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय चूक केलेली आहे, त्यामुळे लवकरात लवकर मला या संदर्भातली सगळी माहिती कळली पाहिजे. जर का मला यातली तुम्ही माहिती नाही देऊ शकला तर या केसमध्ये तुम्हाला मी कायमच जेलमध्ये पाठवू शकतो. हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो. तेव्हा सुनीता म्हणते काय? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, जर तुम्ही मला सगळी माहिती देऊ शकला नाही तर मी तुम्हाला यामध्ये अडकवू शकतो, आणि जर तुम्ही माझी मदत केली तर मी तुम्हाला यातून सोडवूही शकतो, माफीचा साक्षीदार करू शकतो, असं अर्जुनने सांगितलेलं असते. इकडे आता उपमा छान झालेला आहे असं विमल सांगत असते. तेव्हा कल्पना म्हणते की हो, रविराज भाऊजींना आवडतो ना, म्हणून त्यांच्यासाठी खास बनवलेला आहे. मग अस्मिता ताईंचं पण होत आले, त्या 2 मिनिटात येते म्हणतात. मग नाश्त्याला घेऊया असं बोलणं सुरू झालेलं असतं. या सगळ्या जणी बोलत असतात आणि याच वेळी इकडे अर्जुन सुनीताला म्हणत असतो की सांगा नक्की काय झालेलं आहे. तेव्हा ते म्हणत असते की हो, एका व्यक्तीने माझ्याकडून ती डेड बॉडी घेतली होती, तेव्हा मला गरज होती म्हणून मी त्याची मदत केलेली होती. हे ऐकता क्षणी अर्जुन आणि सायलीला जे समजायचं आहे ते चांगलंच लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली म्हणत असतात की मग पुढे काय झालं, कोणाला दिली ती डेड बॉडी? कारण तुम्ही जे डॉक्युमेंटेशन केलेलं होतं ते सगळं डॉक्युमेंटेशन महिपच्या घरी आम्हाला मिळालेलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर मला या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत असं अर्जुनने आता स्पष्टच विचारलेलं असतं. तेव्हा मात्र ती म्हणत असते की हो, एक व्यक्ती आलेली होती आणि त्या व्यक्तीने ती डेड बॉडी माझ्याकडून घेतली. मग त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव नागराज किल्लेदार आहे असं ती सांगते. म्हणजे इथं पण बरोबर प्रियाचं नाव आता मागे राहिलेलं असतं. तेव्हा अर्जुन आणि सायलीला कळलेलं असतं की आता तुम्ही येऊन कोर्टात साक्ष द्यायची आहे असंही तिला सांगितलं जातं. ती म्हणते की चालेल. ती सुरुवातीला तयार होत नाही, पण अर्जुनने तिला सांगितलेलं असतं जर तुम्ही साक्ष दिली नाही तर मी तुम्हाला कायमच अडकवू शकतो, त्यामुळे नंतर त्या गोष्टीसाठी ती तयार होते. इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आपण अगदी शेवटी या बाबूला कोर्टात हजर करायचं असं अर्जुन बोलत असतो. तेवढ्यात सायली म्हणते की अहो, मी आले, माझं एक काम आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो अगं, आपलं महत्वाचं डिस्कशन चाललंय बायको. मग ती म्हणते आले, मी डाळ तांदूळ भिजत घातलेत ना इडलीसाठी, ते करून आले, मी विसरले होते. अर्जुन तिच्याशी बोलत असतो. ती निघून जाते. त्यानंतर सगळं किचनमधलं काम आवरून सायली येते आणि विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की काय झालं? तेव्हा सायली म्हणते
की ते पण काम महत्वाचं होतं ना. अर्जुन म्हणतो मी जे करतोय त्याच्यापेक्षा पण आपण केस डिस्कशन करत होतो. सायली म्हणते की हो, त्याही पेक्षा घरातली कामही महत्वाची असतात आणि वाटतात तुम्हाला तसं नाहीये. ती कामही तेवढीच महत्वाची आहेत असं सायली आवर्जून अर्जुनला सांगू लागते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो असं आहे का, तुझं काम महत्वाचं का. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, आता आपल्या अॅनिव्हर्सरीच्या वेळेस हेच टार्गेट, आतापासून ऑफिस तू सांभाळायचं आणि घर मी सांभाळणार ठरलं तर मग. असं म्हणत दोघांनीही हात मिळवलेले असतात. म्हणजे त्या दोघांचं असं ठरलेलं आहे की आता त्यांच्या कामांची अदलाबदल होणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.